आणि एक महत्त्वाची बातमी आहे, माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं दत्ता मामा भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। तर भरणे यांच्याकडील क्रीडा खातं कोकाटेंना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना सभागृहात रमी खेळणं हे चांगलंच भोवल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, फेरबदल होणार आहे, माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं जाणार? नक्कीच सागर, माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत, परंतु सातत्यानं त्यांची वादग्रस्त वक्तव्ये जी आहेत ती चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याचसोबतच त्यांचं ऑनलाईन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ जो आहे विधिमंडळातला तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता। त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली होती। आणि आता यानंतर आज घडामोडींना वेग आला। आज मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती घेतली। आणि या सगळ्या भेटीच्या नंतर खरं तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं जे आहे ते आता दत्ता भरणे जे राज्याचे क्रीडा मंत्री आहेत त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। आणि दत्ता भरणे यांना कृषी खातं जे आहे ते मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्या सगळ्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते या बैठकीत झाले असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात मिळते। परंतु सातत्यानं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा व्हावा याकरता विरोधक आक्रमक होते, परंतु राजीनामा न घेता आता मात्र थेट खाते बदल जे आहे ते या दोन्ही मंत्र्यांमध्ये केले जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। या सगळ्या खाते बदलावरती आता विरोधकांकडनं काय नक्की प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सागर, नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं दत्ता मामा भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। त्याचबरोबर दत्ता मामा भरणे यांच्याकडील क्रीडा खातं माणिकराव कोकाटेंना मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते।